पद्धतीनं देवेंद्र कोटेंच्या सांगण्यावरनं आमच्या कार्यकर्त्यांना दडपशाही करण्याचा प्रयत्न करताय। काल तर हाईट झाली की सकाळी कार्यकर्ते घेऊन जातात, संध्याकाळपर्यंत फसवतात, कुठलाही गुन्हा दाखल करत नाहीत आणि रात्री सोडतात आणि सांगतात उद्या परत यायचं। आणि अशा पद्धतीनं यंत्रणा तोडण्याचं काम प्रभाग 7 मध्ये चालू आहे। असं नाही तर संपूर्ण सोलापूर शहरामध्ये कित्येक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचं काम सुरू आहे। खास करून काल तर पालकमंत्र्यांनी रात्री 11-12 वाजता काही चौकामध्ये बसून पानटपरीच्या बाहेर बसून खुर्च्या टाकून बसले आणि सांगितलं की सगळ्या कार्यकर्त्यांनी 10च्या आत नियम पाळायचे आणि पालकमंत्री 50 लोक घेऊन अशा पद्धतीचं नियोजन लावत होते। रात्री काय चालतंय हे सगळ्यांना माहीत आहे। प्रभाग 6 असेल 7 असेल, आनंद चंदन शिवेसारखं नेतृत्व ते दलित समाजात येते, अमोल शिंदे जो मराठा समाजात येतो, चेतन नरोडे जे धनगर समाजात येतात, अशा कित्येक नेतृत्वांना संपवण्याकरता या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत। मी एवढंच सांगतो की पोलीस प्रशासन असेल, आयुक्त असतील, तुम्ही ह्या इलेक्शनचा काळ संपणार आहे, आपण या यंत्रणेचा गैरवापर यांच्या हातून होऊ देऊ नका, एवढंच मी सांगतो। ती तेच आहे की मला कालच त्यांनी कित्येक कोणाला सांगितले की तू एक गोळीची फिर्याद दे की अमोल शिंदेने तुला दम दिला, आणि अशा पद्धतीनं कुणाची तरी एखादी छोटी फिर्याद घ्यायची आणि मला अटक करून ठेवायचं आणि इलेक्शन ताब्यात घ्यायचं। कारण हे इलेक्शन आता लोकांनी ताब्यात घेतलंही त्यांना लक्षात आले, पण कुठंतरी उमेदवारच गायब करायचा। हे माझ्या बाबतीतच घडेल असं नाही, सोलापूरच्या 102 महिला उमेदवारांसहित कित्येक उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम चालू आहे। प्रभाग 18 मध्ये देवेंद्र कोटेंच्या सासू आहेत, त्याच्या समोर असलेल्या उमेदवाराला सुद्धा काही कारणांना अटक करण्याची परिस्थिती आहे, कारण ते उमेदवार बाहेर राहिला तर तिथं देवेंद्र कोटेंची सासू प्रचंड अडचणीत आहे, त्यांना रिपोर्टिंग आहे, त्यामुळे त्याही महिलेला अटक होईल, अमोल शिंदेला अटक होईल, चेतन नरोडेंना अटक होईल, आनंददादा चंदनशिवेला अटक होईल, अन्य अशा कित्येक लोकांना अटक होईल, उद्या होऊ शकतील, कार्यकर्त्यांना अटकही करतील आणि संध्याकाळी सोडून देतील नक्की, पण इलेक्शन यंत्रणा तोपर्यंत ताब्यात घेईल। तुम्ही सत्तेचा जरी भाग असला तर तुम्ही बघितलं असेल, आम्ही अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या लोकांनी सत्तेचा गैरवापर कधी केला नाही, पण देवेंद्रजींना या लोकांना खरंच काय माहिती दिली माहीत नाही। यंत्रणा तर साहेबांकडे आहे, मुख्यमंत्री महोदय एकीकडे आपण स्वच्छ प्रशासनाच्या भूमिकेत काम करतात, ते खूप चांगलं काम करतात, पण पालकमंत्री साहेब इथं बसून सगळी यंत्रणा बालाई सरोवरमधनं कशी हलवत आहेत ते सगळ्यांना माहिती आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये 22 मध्ये 3 मध्ये कुठलाच प्रभाग राहिला नाही दादा की तिथं पैसे वाटीत नाहीत, असं नाही। मी स्वतः फोटो दाखवलेत की देवेंद्र कोटे रात्री गाडीत कशा पद्धतीने फिरून पैसे वाटत होता, त्यांनी ज्या पद्धतीनं पैसे वाटले ते रात्रभर फिरेल आहे। आणि एकीकडे सांगायचं अमोल शिंदेच्या तोडीतला उमेदवार आहे का, त्यांनी आमदारकीचं शेअर दिलाय। अहो साहेब, त्याला गेल्या वर्षी आम्हीच नगरसेवक केला होता, MIM बरोबर लढून तो आमदार झालाय, त्याला MIM विरोधात पडलेली मतं ती काय त्याची मतं आहेत, ती सगळी सूज येणाऱ्या उद्याच्या ह्याच्यामध्ये मध्यमध्ये निघेल। 1 वाजता बापू 1 वाजता पालकमंत्री तुम्ही सगळ्यांना बोलून घेतले असं म्हणतात। नाही, मी फोटो दाखवला ते झालेलं नव्हतं ते। नाही, मी बघितलंय, मी स्वतः बघितलेलं आहे। मी ऐका, पत्रकार होते, पोलिसांना आम्हाला तुम्ही तेच सांगलो ना, पत्रकार जरी असले किंवा काही नाही, मला हरकतच नाही त्यात म्हणण्याचा उद्देश। माझं म्हणण्याचा उद्देश आहे की 4 लोक एका जागी बसले तर तुम्ही काट्या मारून रातभर हलवताय। 4 लोक बसले तर 2 पेक्षा 4 माणसं एकत्र आले तर तुम्ही काट्या मारून हकलताय, चौकाने आमच्या माणसाला एकत्र येऊ देत नाही, आणि तुमची पूर्ण यंत्रणा देवेंद्र कोटे रातभर फिरते सगळ्या बोळाबोळानी। पालकमंत्री महोदय म्हणले होते ना कालच की देवेंद्र कोटेला अशावर लढायची काय लेवलच्या माणसाबरोबर, त्याची काय लेवल आहे ते अमोल शिंदेला चांगलं माहित आहे। माझ्या जोडीत तो पहिलवान मोठा झालाय, 1 वर्षाचा आमदार आहे, MIM बरोबर इलेक्शन लढलंय म्हणून तेवढी मतं पडलेत, जरा बी फुगायची गरज नाही। ज्या दिवशी शिवसेना बॅलेट पेपरवर असेल ना MIM वर्सेस धनुष्यबाण आणि कमळ, त्यावेळेस पब्लिक कुणाला चॉईस करेल ना ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। तुम्ही फुगीर पद्धतीने राहू नका की MIM बरोबर इलेक्शन लोकांनी स्वीकारलं, MIM नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं म्हणजे काय तुमची मतं नाहीत। याच इलेक्शन मध्ये चॅलेंज आहे माझं, मध्यमध्ये शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे तुम्ही जाहीर सांगतो। तुम्ही काळजी ना मध्यमधल्या उमेदवारांची करा हो, तुमच्या मतदारसंघात किती लोक निवडून येणार आहेत, तुमची सासू नाही पाडली ना तर नावाचा अमोल शिंदे नाही एवढं जाहीर सांगतो, संघात पाडतो एवढं मी सांगतो, लक्ष तिथं द्या। मी वारंवार आमच्या नेत्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हा सगळ्यांना माहित आहे की आमचे शिंदे साहेब कालच त्यांनी बाईट पाठवली सोलापूरला, ते किती बिझी आहेत, ते त्यांना व्याप किती आहे, तरी त्यांनी
योगेश कदम साहेबांच्या माध्यमातून यंत्रणेला सांगितलं होतं की आमच्या लोकांना हॅरेसमेंट तरी करू नका, बाकी राहू द्या. पण सत्ता येते, सत्ता जात असते. काही खाती तुमच्याकडे असतील, काही लोकांना पालकमंत्री पद तुमच्याकडे आहे. या सगळ्या गोष्टीमुळे यंत्रणा वापरण्याचं काम चालू आहे. आमच्या लोकांच्याही लक्षात घातलेलं आहे. कदाचित आज ना उद्या या गोष्टींचं हे सुद्धा होईल, पण त्यांना फक्त वेळ मारून न्यायची. त्यांना कुठलीही गोष्ट करायची नाही. मी सांगतो ना, मला काही जेलमध्ये किती दिवस घालू शकते, कुणालाही जेलमध्ये घालणार नाहीत. पोरांना मी विनंती करतो, कुणी घाबरू नका. कुठल्याही सोलापूर शहरातल्या माणसाला जेलमध्ये पोलिस ठेवू शकत नाहीत, कारण गुन्हाच केला नाही तर कशाचं जेलमध्ये घालणार आहेत. तुम्हाला फक्त घेऊन चाललेत आणि दिवसभर बसवणार आणि तुमची यंत्रणा तोडणार, एवढंच चाललंय. चेतन मेंबरच्या वार्डात किती लोकांना नेलंय, पूर्व भागातल्या कित्येक लोकांना नेलंय. या सगळ्यांना न्यायचं, बसवायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सोडायचं. इलेक्शन जिंकण्यासाठी आहे, उद्याचा दिवस, आजचा दिवस यंत्रणा तोडण्यासाठी ही गोष्ट. पण कायदा काय कुणाच्या घरातला नाही या. कायद्यात जी तरतूद आहे त्याच तरतुदीने ठेवावं लागेल आपल्याला. पण आम्हाला एकच म्हणायचं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला, देवेंद्र कोट्यांच्या चमच्यांना वेगळा कायदा आणि आम्हा सर्व लोकांना वेगळा कायदा का? मी पोलीस कमिशनर एम राजकुमार, कलेक्टर साहेबांना, महापालिका आयुक्तांना विनंती करतो, साहेब तुम्ही कितीही केला तर प्रशासकीय मोठे अधिकारी आहेत, तुमच्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी. आपण शहरातल्या लोकांना ट्रान्सपरंट पद्धतीचं इलेक्शन लोकांना द्यावं, याकरता तुम्ही प्रयत्न करावा अशी माझी विनंती. कारण तुम्ही सगळ्यांनी काय वागलंय, हे 2-3 माणसं असे वागतायत, आमदार एवढा हस्तक्षेप करताय म्हणून बदनाम होण्याचं काम व्हायला लागलं. पोलीस खात्याचं बदनाम होत आहे, महापालिका आयुक्त बदनाम होत आहेत, कलेक्टर यंत्रणा, निवडणूक आयोग यंत्रणा. त्यांची चुकी नाही आहे, कदाचित त्यांच्या मनातही नसेल या अशा गोष्टी, पण त्यांना या सगळ्या गोष्टीत प्रेशर घालून या सगळ्या गोष्टी करायला लावतात. समोर कोण येत आहे, पब्लिक समोर कोण चाललंय, सर्वसामान्य माणसासमोर कोण चाललंय, तर या यंत्रणा चाललीत आणि आपण बसायचं. अहो एवढ्या वाईट पद्धतीने तुम्ही राहताय. काम चालू आहे, पैसे वाटपणाचा, दहशत करण्याचा बडीमार चालू आहे. मी आता सोलापूरकरांना विनंती करतो की यांच्या थोड्याफार देणाऱ्या पैशावर न जाता आपण सोलापूरचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान करावं, एवढीच विनंती.